आपला व्यवसाय कुठलाही असो त्याला योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेवास्कर न्यूज सोबत आपली जाहिरात करा। आपल्या व्यवसायाबद्दल अधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही देत आहोत तुम्हाला एक उत्तम पर्याय। आजच संपर्क करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन उंचीवर नेऊन ठेवा। आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। शनी शिंगणापूर येथे कामगारांच्या उपोषणास देवस्थानच्या महाद्वारासमोर सुरुवात झाली। काल देवस्थान व कर्मचारी यांच्यात चर्चा झाली, परंतु यावर काही सकारात्मक चर्चा न झाल्याने आजपासून या आमरण उपोषणास सुरुवात झाली आहे। यामध्ये एकूण 376 कर्मचारी सहभागी झाले आहेत। देवस्थान की जय। कामगार यूनियन जिंदाबाद, कामगार यूनियन जिंदाबाद, कामगार यूनियन जिंदाबाद। हमारी मांगे पूरी करो। कामगार यूनियनचा विजय असो, कामगार यूनियनचा विजय असो। हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो। आमच्या मागण्या पूर्ण करा, आमच्या मागण्या पूर्ण करा। कामगार युनियनचा विजय असो, कामगार युनियनचा विजय असो। सर्व कायम कर्मचारी आणि आमची मागणी ही आहे की 1 ऑगस्ट 2024 पासून लागू केलेला 6वा वेतन आयोग हा लागू झालाच नाही। त्यामुळं आम्हाला उपोषणाला बसायची वेळ आली आणि तत्पूर्वी आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, परंतु काही विषयावर ते ठाम आहेत। 6व्या वेतन आयोगाचा जो मुद्दा आहे त्यावर काही विषयाला म्हणजे वेतन श्रेणीला त्यांनी फाटा दिलेला आहे। तर आमची मागणी हीच आहे की शासकीय नियमाप्रमाणे 6वा वेतन आयोग त्यांनी द्यावा बस, आणि जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आमचं उपोषण हे ठाम आहे। एकूण किती असे कर्मचारी ज्यांचा 6वा वेतन आयोग लागू झाला आहे, मात्र त्यामधले काही त्रुटी आढळून आल्या? सर्वच आहेत ना। महागाई भत्ता दिला नाही म्हणजे सर्वांनाच दिला नाही। इंडिव्हिज्युअल एकेकाला तर महागाई भत्ता देऊ शकत नाही ना। जे काही शासनाचा 243% 46% शासनाचा महागाई भत्ता आहे तेवढा मिळावा। म्हणजे याचा अर्थ 6वा वेतन आयोग लागूच झाला नाही ना। महागाई भत्ता दिला नाही म्हणजे विषय संपला। एकूण किती कर्मचाऱ्यांसंदर्भात? एकूण टोटल 363 कर्मचारी युनियनचे आहेत। जर आता 3 ते 4 दिवस झाले कंटिन्यू पाठपुरावा चालू आहे, त्याच्या आधी देखील पाठपुरावा करण्यात आलेला आहे। आता हा आमरण उपोषण किती दिवस चालू राहणार? आता 1 वर्ष झालं आम्ही कर्मचाऱ्यांची मागणी आहे की जे 6वा वेतन आयोग तुम्ही देतो म्हणले आणि त्याची जी पाठपुरावा आहे तो पाठपुरावा 1 वर्षापासून आम्ही करतोय। कागदोपत्री करतोय, तोंडी करतोय, विनंती करून करतोय, परंतु त्याचा कोणताही रिप्लाय आम्हाला त्यांनी आजपर्यंत दिला नाही। कालपासून त्यांनी आम्हाला बैठकीला बोलवलं आहे, परंतु बैठकीला ते काही मुद्द्यावर ठाम आहेत। तर मग आमच्या मागण्या टोटली आमच्या ह्या शासकीय नियमाप्रमाणे आणि वाजवी आहे। जो आमचा अधिकार आहे तोच मागतोय आम्ही। चर्चेला बोलवलं त्यानुसार चर्चेमध्ये वेतन श्रेणी जी आहे ती द्यायला वेतन आयोगानुसार, जे शासनाच्या वेतन आयोगानुसार त्यांनी द्यायला तयारी दाखवली त्यांनी, परंतु महागाई भत्ता हा 246% तो देण्यासाठी त्यांनी असमर्थ दाखवले की आमच्याकडे तेवढं बजेट नाही। कोरोना काळातला पगार पण त्यांनी बजेट नाही आमच्याकडे। इतर देवस्थानी कोरोना काळातचा पगार दिलेला आहे ऑलरेडी आणि बजेट नाही तर म्हणल्यानंतर विषयच येत नाही ना। तुमच्या एकूण मागणी किती होत्या आणि पैकी देवस्थानने ते किती मान्य केलेले आहेत कालच्या चर्चेमध्ये? एकच मान्य आहे फक्त। एकूण मागणी किती होत्या? एकूण मागणी 8 मागण्या आहेत। 8 पैकी एकच मान्य केली। वेतन श्रेणीची। बाकी इतर मागण्याबाबत त्यांचं काय आलं मत?
बजेट नाही आमचं, किंवा देवस्थानने आकृतीबंध तयार केलेला नाही. मग आता यावर तुम्ही काय निर्णय घेतला शेवटी? मग आता आमची आकृतीबंध तयार नाही आहे, तर मग तो आमचा दोष नाही ना. सगळं व्यवस्थापनाचं काम आहे, कामकाज सगळं व्यवस्थापनाचं, आमचं कामकाज नाही आहे. कर्मचारी थोडी आकृतीबंध तयार करणार आहे, आणि ते आकृतीबंध अचानक नसतो. उपोषणाची दिशा कशी असेल पुढची तुमची? पुढची दिशा जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उठत नाही. सर्व मागण्या मान्य झाल्या? सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही उठत नाही. भाविकाची जी गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही उपोषणच अशा पद्धतीने केलेलं आहे की 5 जण आमरण उपोषणासाठी बसतील आणि बाकीचे ड्युटी संपल्यानंतर साखळी उपोषण करतील, म्हणजे भाविकाची गैरसोय होऊ शकत नाही. या उपोषणामध्ये एकूण किती कर्मचारी सहभाग झालेले आहेत? 363 कर्मचारी जे कायम कर्मचारी आहेत ते 363 आहेत, आणि ते सर्वही सहभागी आहेत. आता हा महागाई भत्ता तुमचा किती दिवसापासून रखडलेला आहे? तर 1 वर्षच झालं ना, दिलाच नाही ना तो. आता संपर्क प्रमुख यांच्याशी संपर्क साधला आम्ही, तर ते म्हणतायत का व कामगारांच्या आम्ही 90% मागण्या मान्य केलेल्या आहेत, आणि तुम्ही तर म्हणताय का पैकी फक्त 8 मागण्यापैकी आमची एकच मागणी मान्य केलेली. यावर आपलं मत काय? आमचं मत एवढंच आहे की त्यांनी इथं यावा आणि 90% मागण्या दाखवून द्यावा मान्य आहेत तुमच्या, संपला विषय. उपोषणाला बसायची गरजच काय? सकारात्मक निर्णय घेतले देवस्थानी, म्हणजे घेण्याच्या विचारात आहे त्या व्यतिरिक्तचे. त्यांना कसं त्यांनी प्रतिनिधी म्हणून आमच्याबरोबर चर्चा केली, त्यांना असा सर्व कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा करायची आज सकाळी. ते काम त्यांचं चालू आहे. कळवणार काय मागणीविषयी मान्य केलेली, ज्या मागण्या मान्य केल्या त्याच्यावर त्यांना कल्पना देखील सगळ्या कर्मचाऱ्यांना ते काम त्यांचं चालू आहे. काही ते अजून बसले नाही आधी कदाचित मिळवून आंदोलन कॅन्सल स्थगित होऊ शकतं. एक त्यांचं तर म्हणणं आलं 8 मागण्या आहेत त्यांच्यापैकी फक्त त्यांचं म्हणणं आहे की एकच मागणी मान्य केली आमची त्यांनी. तुम्हाला तुम्ही सगळं सांगितलं सविस्तर, त्यांचं समाधान झालेलं आहे. फक्त एक किरकोळ एक गोष्ट त्यांच्याकडून आमच्यात राहिलेली आहे, आणि अजून एक पर्यंत डिस्प्युटेबल गोष्ट अशी आहे की जर आली पुढं तर एखाद्याची काहीच होणार नाही. ती डिस्प्युटेबल गोष्ट अशी आहे की सुरक्षा गार्डांशी त्यांची वेतनश्रेणी बदलायची मागणी होती, ती बदलली. देवस्थान निर्णय घेतला, त्या तयार झाले. पण आता परत त्यांना जी वेतनश्रेणी होती तीच वेतनश्रेणी खाली सफाई कामगार, बाग कामगार, स्वच्छता आपले काय असेल ते इतर जे आपण म्हणतो ना ते सुरक्षा गार्डच्या नंतरचे कर्मचारी, तर त्यांना यांना दोघांना एकच वेतनश्रेणी आम्ही पूर्वी दिलेली. आता ऑगस्टमध्ये आता येईल यांना बेस याचा किंवा पंढरपूरच्या बेसनुसार आम्हाला द्या सिक्युरिटी गार्डला ती दिली. आता पंढरपूरला जरी पाहिलं तर त्याच्या लोकांना नाही ना, त्याच्याला कमीच वेतनश्रेणी. मग आता ती पंढरपूरची जर वेतनश्रेणी खालच्या लोकांना मग आम्ही देऊ शकत नाही, आम्हाला कोणासाठी बेस लागेल ना. उलटा आम्ही आता सुरक्षा गार्डला का जो निर्णय घेतला तो पंढरपूरला होती म्हणून आपल्याला देता आला. परत ते आम्ही जी वेतनश्रेणी दिली त्यांना ती सुरक्षा गार्ड या पदाला शिर्डी देवस्थानची सुद्धा नाही. तरी या वेतनश्रेणी कुठंतरी महाराष्ट्र शासनाचे जे पुस्तक असतं वेतनश्रेणीचं आणि त्याच्या संदर्भात आपण एक निवृत्त अधिकारी ज्यांना याचा अनुभव आहे, ज्यांनी शिर्डीचं काम हे सगळं बनवलं, नियमावली वेतनश्रेणी आपल्यानंतर शिर्डी मोठा देवस्थान असे अगोदरी ऑगस्टमध्ये एक वेगळा तज्ञ घेतला होता अनुरा म्हणून. त्यांचा अनुभव आम्हाला कमी वाटला. मग आम्ही कोणावर अन्याय होऊ नये, व्यवस्थित व्हावं म्हणून एक खैरे नावाचे युनियनला पण माहीत होतं, खैरे नावाचे एक साहेब आहेत नाशिकचे, ते बी त्यांच्या संपर्कात होते, आम्ही संपर्कात होतो. माझा देवस्थानी हे काम त्यांच्याकडे सोपवलं सगळा विषय, आणि मग सगळे काम मिटिंग म्हणून सगळे विषय एखादा अर्धा विषय मागं राहिलेले आहे. फक्त आता ती त्यांची चर्चा चालू आहे. देवस्थान पॉझिटिव्ह आहे विश्वस्त मंडळ.
महागाई भत्त्याबाबतीचं. आणि पगाराचा आकडा 12 महिन्याचा याचा रेशो ठरलेला असतो. रेशो किती टक्केवारीत असावा तर ते रेशोसुद्धा देवस्थानी बोलवलेलं आहे आणि ती महागाई भत्त्यासुद्धा तयारच आहे फार तयार झाली. त्यांचं म्हणणं येतं का बा एकूण 246% आम्ही केली होती, पण देवस्थान 150 वरती आलं आणि ते 175 वरती आलेत. मग आता मध्ये 25चाच फक्त थोडासा भाव राहिला. मॅनेजमेंट निर्णय घेईन. विश्वस्त मंडळ काल मिटिंग झाली, काल जे झालं ते सांगितलं तुम्हाला. आता आजपर्यंत माझ्याकडे आले होते तिने परत काही बदल करता येतो बघा अशी सूचना मांडलेली. मी मॅनेजमेंटला हा विषय मांडीन, तर सगळ्यांना फिजिबल वाटतं तर देतील. तर जो तज्ञ त्याला विचारावं लागेल परत जो काल मिटिंगला होता त्याला. आम्ही नेवास्कर न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश भिलेकर, शिंदखेड, नागपूर.